श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळांनो, आयुष्य म्हटले की सुख दुःख हे येणारच. काही दिवस सुखाचे येणार तर काही दिवस दुःखाचे. या सुखदुःखाचे चक्र हे असेच सतत फिरतच राहत असते. या सृष्टीत कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नाही, ती सतत बदलतच असते. त्यामुळे आज जरी काही गोष्टी या तुझ्या मनासारख्या घडत नसतील, तुला तुझ्या कामामध्ये तुझ्या मनासारखे यश मिळत नसेल, त्यासाठी उशीर लागत असेल, तर तुम्ही हार मानू नका. उद्याचा दिवस हा माझाच असणार आहे असा सकारात्मक विचार नेहमी करून पुढे पुढे पाऊल टाकत राहा. तुमच्या स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बना. तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना कोणी दुसरे जण ताब्यात आणू शकत नाहीत. तुमच्या विचारांच्या घोड्याला ताब्यात तुम्हाला स्वतःलाच आणावे लागणार आहे. बाळांनो, पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, या प्रश्नाच्या उत्तरावरच तुमच्या विचारांमधील सकारात्मकता किंवा नकारात्मकता ही दिसून येत असते. त्यामुळे नेहमी विचार करताना पेला अर्धा भरलेला आहे असाच सकारात्मक विचार करत राहा. तुमचे हे सकारात्मक विचारच तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही परिस्थिती सध्या चालू असू द्या, त्या परिस्थितीत समाधानी आणि पॉझिटिव्ह राहण्याची प्रेरणा ही मिळत राहते. बाळांनो, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या विचारांनी, तुमच्या मनाने ज्या वेळेस हार मान्य करता, तेव्हा तुम्ही खरेच हारत असता. खेळ हा शेवटच्या क्षणांना देखील पलटू शकतो, यावर विश्वास ठेवा. कधीच लढाई किंवा खेळ हा अर्ध्यात सोडून द्यायचा नसतो. शेवटच्या क्षणांपर्यंत सकारात्मक विचार करत खेळायचा असतो. कारण नशीब शेवटच्या क्षणांना देखील पलटत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, कधीच हार मानू नका. परिस्थितीपासून कधीच पळून जाऊ नका. खेळा, लढा. ज्याचा स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असतो, तो शेवटच्या क्षणी देखील जिंकतो. त्यामुळे बाळांनो, शेवटच्या क्षणापर्यंत खेळा. जर का चुकून तुम्ही हारलात, तर शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने लढा दिल्याचा, खेळण्याचा आयुष्यभर तुम्हाला तुमच्या स्वतःचाच अभिमान वाटत राहील. आणि जर का खेळण्याआधीच किंवा खेळाच्या मधूनच जर तुम्ही माघार घ्याल, तर आयुष्यभर त्या गोष्टीच्या पश्चातापातच तुम्ही झुरत बसाल. त्या पश्चातापाच्या आगीमध्ये जळत राहाल. तुमचे जगणे हे तुम्हाला मृत्यूच्या वेदना देत राहील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुम्ही या दोन गोष्टीतील काय निवडता? अभिमान निवडता का पश्चाताप निवडता? यावरच तुमचे भविष्य, तुमचे पुढील जीवन हे अवलंबून आहे,
हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुम्ही आमची लेकरे आहात. या ब्रह्मांड नायकाची तुम्ही मुले आहात, हे कधीच तुम्ही विसरू नका. असे पळपुट्यासारखे पळणे तुम्हाला शोभत नाही. परिस्थिती कशी का असेना, कितीही बिकट का असेना, पण त्या परिस्थितीपासून कधीच हार मानू नका. मैदान असे अर्ध्यावर सोडून पळून जाऊ नका. धीटाने सामना करा. परिस्थितीच्या त्या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून लढा. तुमच्या डोळ्यातील ती आग पाहूनच परिस्थिती स्वतःच तुमच्या समोर गुडघे टेकेल, झुकेल, हार मानेल, हे लक्षात ठेवा. बाळा, आम्ही जाणतो तुम्ही शूर आहात, धाडसी आहात. आजपर्यंत तुम्ही कितीतरी छोट्या मोठ्या आव्हानांचा धीटाने सामना केलेला आहे आणि इथून पुढेही असेच धीटाने तुम्ही वागणार आहात. प्रत्येक गोष्टीचा सामना करणार आहात, हे आम्ही जाणतो. बाळा, तुम्ही आमचेच एक रूप आहात. तुमच्यात आमचाच एक अंश आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. असेच नेहमी सत्याच्या मार्गावर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून चालत राहा. तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहे. तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक परिस्थितीत आम्ही तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतच राहू. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. फक्त तुमचे कर्म हे नेहमी चांगले आणि प्रामाणिक करत राहा. मग तुमचे सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही जाणतो की तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यासाठी घेतलेल्या आमच्या प्रत्येक निर्णयाचा तुम्ही आनंदाने स्वीकार करता. त्या निर्णयावर समाधानी आनंदी राहता. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे आणि जे तुमच्यासाठी चांगले आहे तेच आम्ही तुम्हाला देणार. आमच्याच इच्छेत इच्छा मानून तुम्ही आजपर्यंत आनंदाने सुखाने जीवन जगत आलेला आहात. कधीच आमच्या योजनांवर तुम्ही शंका घेतलेली नाही. कायम आमच्या निर्णयाचा आदरच तुम्ही केलेला आहे. बाळा, तुझा आमच्यावरचा हा नितांत विश्वास पाहून आमचे मन खूप भारावून गेलेले आहे. त्यामुळे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणारच आहे. या कलियुगात आम्ही तुला कधीच एकटे सोडणार नाही. आम्ही तुला कधीच हारू देणार नाही. जी झुंज तुम्ही तुमच्या मनाशी खेळत आहात त्यात तुम्हाला नेहमी आम्ही मार्ग दाखवत राहू. त्यामुळे बाळा, काळजी करू नकोस. सर्व काही चांगलेच होणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत तुझे रक्षण करतच राहणार आहे. तू निश्चिंत राहा. बाळांनो, तुमच्या नात्याला जर तुम्हाला महत्त्व द्यायचे असेल, ते नाते नेहमी टिकून राहावे असे तुम्हाला जर खरंच मनापासून वाटत असेल तर त्या नात्याला महत्त्व आणि तुमचा वेळ हा वेळेवर द्यायला शिका. कारण वेळ निघून गेल्यावर त्या वाळलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवे होईल अशी अपेक्षा करणे हे पूर्णपणे व्यर्थ आहे. त्यामुळे वेळेच जागे व्हा. नाहीतर हाती आयुष्यभराचा पश्चाताप येऊ शकतो.
हे लक्षात ठेवा. बाळांनो, जेवढा एकट्याने तुम्ही संघर्ष करता तेवढे तुम्ही ताकदवान बनत असता. त्यामुळे कधीच कोणाचाही आधार तुम्ही शोधू नका. स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बना. पडा, पुन्हा उठा. पुन्हा पडलात तर पुन्हा जोमाने विश्वासाने पुन्हा उठा. तुमचे हेच पडणे तुम्हाला मजबूत आणि खूप अनुभवी बनवत असते, हे लक्षात ठेवा. आणि जे स्वतःचा आधार बनतात तेच त्यांचे स्वतःचे खूप मोठे अस्तित्व, खूप मोठे त्यांचे साम्राज्य बनवत असतात. आणि हेच लोक इतरांचे आदर्श देखील बनतात. त्यामुळे बाळा, तुलाही जर जीवनात तुझे स्वतःचे असे मोठे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर इतरांच्या आधाराच्या बुगड्या घेऊन चालणे पहिला बंद कर. स्वतःचे प्रयत्न स्वतःच कर. तेव्हाच तुम्हाला अभिमान वाटू लागेल, हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तू घाबरू नकोस. तुझी साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. तू काळजी करू नकोस. फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुला तुझ्या या जीवन प्रवासात आम्ही तुला नेहमी योग्य तो मार्ग दाखवतच राहू. विश्वास ठेव. तू तुझे कर्म, तुझे प्रयत्न हे नित्यनेमाने करत राहा. तुझे अस्तित्व एक दिवस नक्कीच उभारणार, हा आमचा आशीर्वाद आहे. तुझे सर्व काही चांगलेच होणार. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.